स्टार्टिंगमध्ये ग्रीन कलर, नॉर्मल ग्रीन आहे, सॅप ग्रीन नाही. नॉर्मल ग्रीन कलर. आता त्याच ग्रीन कलरमध्ये येलो कलर मिक्स करायचा आहे. पहा, फक्त एकच ब्रश घेतला आहे फ्लॅट ब्रशने आणि हा मिक्स करायचा आहे. जास्त घेतला नाही. 2 ब्रश आपण ग्रीन कलर घेतला, 1 ब्रश येलो कलर घेतला आहे. लाईट असा ग्रीन लेमन कलर तयार होईल. आता जो कलर तुम्ही बनवला आहे तोच कलर घ्यायचा आहे ब्रशवरती. हा कलर इथं अप्लाय करायचा आहे, या साईडला, लेफ्ट साईडला. काल ब्लॅक लाईन आपण ऑलरेडी घेतली होती. जर नसेल घेतलेली तर आत्ता घ्या. ब्लॅक कलर आहे तो फक्त. व्यवस्थित घ्या. बाहेरच्या साईडला पण कलर जायला नको जास्त. पूर्ण कलर इथं अप्लाय करायचा एका साईडमध्ये. एक साईडमध्ये मिक्स कलर. आता एका साईडला मिक्स कलर दिल्यानंतर परत जो नॉर्मल ग्रीन आहे, बॉटलमध्ये जो ग्रीन कलर आहे तो नॉर्मल घ्या. आता ग्रीन कलर मिक्स केलेला नकोय. नॉर्मल जो ग्रीन कलर आहे तो फक्त खालच्या साईडनं द्यायचा आहे, इथपर्यंत, अर्ध्याच लीफमध्ये. जसा शेप आहे सेम तसाच कलर घ्यायचा. साईडच्या बाहेर जायला नको. नॉर्मल ग्रीन आहे हा, जो काही आता मिक्स पॅलेटमध्ये कलर केला होता तो वरच्या ठिकाणी द्या. ही जी ब्लॅक लाईन तुमची जर हाईड झाली तर आपण नंतर घेणार आहोत, जर कोणी काल केलेली नसेल किंवा क्लास जॉईन नसेल झालेला तर. ब्लेंड करताना खालून वरती ब्लेंड करा. इकडे ब्लेंड करायचंय. ग्रीन कलरची लाईन हाईड झाली तरी काय अडचण नाही, आपण नंतर करू ती ड्रॉ, जर काल झालेली नसेल तर. ज्यांनी घेतलेले आहे त्यांचं ठीक आहे. हा जो नॉर्मल ग्रीन होता तिथंच ब्लेंड करायचा आहे, म्हणजे तो सेपरेट नाही दिसला पाहिजे. बाकी इकडे तर एक सिंगल कलरच अप्लाय केलेला आहे. आता पूर्ण कलर आपले ब्लेंड करून झाल्यानंतर ब्लॅक कलरची लाईन घ्यायची. लाईन खूप जास्त डार्क पण ठेवू नका, जेवढी लाईट येईल तेवढं चालेल. एकदम लाईट, जास्त अजिबात डार्क नाही घ्यायचं. एकदाच ब्रश डिप करा. आता जो तुम्ही ब्लॅक कलर दिलाय त्याला फक्त वरच्या साईडला ब्लेंड करून घ्यायचं. आतमध्ये इकडे नाही ब्लेंड करायचं, लेफ्ट साईडला ब्लेंड नाही करायचं अजिबात. आता जो घेतलाय तुम्ही कलर, तर इकडे त्याला थोडंसं असं ब्लेंड करून घ्या, हलकंसं. जसे आपण स्ट्रोक घेतो सेम तसंच. राईट साईडला करायचं आहे.
फ्लॅट ब्रशने करा. एकदम पण ब्लेंड नाही केलं, हलकसे जसे स्ट्रोक्स असतात सेम ते स्ट्रोक्स घ्यायचे. जसं आपण एखाद्या लाईनला मर्ज करतो त्या टाईपमध्ये. हलक्या हाताने, खूप जास्त पण नाही प्रेशर द्यायचं. आता आपण जे घेतलेल्या लाईन आहेत ब्लॅक कलरची त्याचं झालं. त्यानंतर येलो कलर घ्यायचा. फ्रेश येलो कलर घेतला. येलो कलर घेतल्यानंतर ब्रशला थोडंसं कपड्यानं क्लीन करा नॉर्मल, म्हणजे जास्त येलो कलर नको आहे आपल्याला. जो घेतला होता येलो कलर त्याला फक्त कपड्यानं क्लीन केला आहे. आणि आता जो याच्यामध्ये थोडाफार येलो कलर राहिलेला असेल त्याने इथं हलक्याशा अशा लाईन घ्यायच्यात. लेफ्ट साईडला आडव्या लाईन आहेत या. ब्रश क्लीन नव्हता केला, क्लीन म्हणजेच वॉश नाही केला, तर फक्त कपड्याने एकदा त्याच्यातला जो कलर असतो एक्स्ट्राचा तो कमी केला आहे. एकच वेळा घेतलाय ब्रश, परत परत नाही घेतला कलरमध्ये, या लाईन होतील. सेकंड टाइम पण सेम तेच, येलो कलरमध्ये ब्रश डीप करायचा, कपड्याने एक्स्ट्राचा कलर कमी करायचा. एकदम पण नाही, हलक्या हाताने तो कमी करा. कमी केला. आता जो काही या ब्रशवरती राहिलेला कलर आहे त्याने इकडे आउटलाईन घ्यायची. एकदम हलकासा टच दिसला पाहिजे येलो कलरचा, जास्त नाही. जो ग्रीन कलर घेतला आहे त्याच्यावरच. अगदी नॉर्मल. आतापर्यंत असं आपण ब्रशवरती कलर घेतला, कपड्यानं क्लीन केला, असं कधी यूज नाही केलेला, हे फर्स्ट टाइम आहे. अशा पण आउटलाईन यूज होतात ज्या की डार्क नसतात, कलर लाईट करायची गरज नाही. फक्त साईडला इथंच घ्यायची आउटलाईन. इथं हा लीफ आता कंप्लीट होतोय. तुम्हाला सॅप ग्रीन कलर आणि येलो कलर ह्याचे 2 सिंगल कलर लागणार आहेत. सुरुवात करताना अगोदर येलो कलरमध्ये फ्लॅट ब्रश डीप करायचा. येल्लोमध्ये डीप केला. त्यानंतर सेम ब्रश या सॅप ग्रीन कलरमध्ये डीप करायचा. अशा पद्धतीनं अगोदर येल्लो घेतलाय, याची प्रॅक्टिस भरपूर करायला लागेल, कारण हे डबल जे आपण स्ट्रोक घेतो त्याच्यामध्ये आहे हे लीफ. अगोदर येल्लो घेतला, त्यानंतर सॅप ग्रीन घेतलाय. दोन्ही कलर एकाच वेळेला घेतले आहेत. आता याच्यातलं कोणतंही एक लीफ तुम्ही सुरुवात करू शकता. स्टार्ट करताना ब्रश हा सरळच पकडायचा आहे. ठेवला सरळ, बघा सॅप ग्रीन, जिथपर्यंत आपला ब्रश बसतोय तिथपर्यंतच घ्यायचा. दोन्हींचं मिक्स कॉम्बिनेशन असणार आहे. ज्यावेळेस एकदम पॉइंट येतो त्यावेळेला ब्रश हलकासा उचलून घ्यायचा. कंटिन्यू तेच करायचे. येल्लो, सॅप ग्रीन, आणि हे तुम्ही राऊंड ब्रशमध्ये पण करू शकता, लीफ छोटे आहेत त्यासाठी. सेकंड टाइम पण तेच. याच्यामध्ये अजिबात ब्लेंडिंग करायची नाही, फक्त कलर फिल करायचे. हे तुम्ही करताना राऊंड ब्रशमध्ये पण घेऊ शकता. आता राऊंड ब्रशमध्ये पाहू एक वेळा.
राऊंड ब्रश घेतला आहे, राऊंड ब्रश दोन्ही कलर घेतले, दोन्ही कलर घेतल्यानंतर याच्यामध्ये कलर थोडेफार लाईट वगैरे होऊ शकतात. कुठलीही शेडिंग किंवा सेम लीफ आले पाहिजे असं काही कंडिशन नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही अगदी हँड फ्री पण करू शकता. हे कोणता कलर जो कमी जास्त असं काहीच नाही. जर आपल्याला कधी वाटलं की ग्रीन जास्त झाला, येलो कमी, तर तुम्ही तो अप्लाय करू शकता. एवढे सिंपल आहेत. जे लास्ट आहे लीफ ते कंप्लीट करायचं आहे. हे लीफ खूप जास्त डार्क नाही होत, थोडंसं लाईटच ठेवायचं. एकदम असं ग्रीन कलर नाही दिसला पाहिजे, थोडा त्याच्यामध्ये येलो शेड दिसणार. एखाद्या लीफला जर पुढे हे पहा पॉइंट असेल तर तो करून घ्यायचा. आत्तापर्यंत सगळ्यात सिंपल लीफ आहे हे, ज्याच्यामध्ये कुठलीही शेडिंग एकसारखी नाही येणार. आतापर्यंत जे काही आपण लीफ पाहिले त्याच्यामध्ये सगळे लीफमधले जे काही पॉईंट असतात ते इक्वलच आले पाहिजे असं आहे. याच्यात तसं काहीच नाही. कुठलाही कलर कमी जास्त झाला तरी चालतो.